श्री स्वामी समर्थ। आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ या भक्ती चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आषाढ महिना संपत आला की अनेकांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे। भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मास सुरू होतो। सृष्टीचा संपूर्ण भार ते भगवान शंकरावर अधीन करतात। त्यामुळे आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते। भगवान विष्णू निद्रा अवस्थेत का जातात, चातुर्मास का सुरू होतो किंवा चातुर्मासात कुठल्या भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या ह्या संबंधीचा व्हिडिओ मी आधी पोस्ट केला आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तेथे जाऊन प्लीज ते व्हिडिओज चेक करा। तसं पाहायला गेले तर महादेवाची उपासना भाविक वर्षभर करत असतात, पण महादेवाला अतिप्रिय असणारा महिना हा श्रावण मानला गेला आहे। या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात। तसेच दर सोमवारी शंकराचा अभिषेक पूजा केली जाते। तर या कोणती सेवा करायची महादेवाची त्यांना प्रसन्न करण्यासाठी किंवा ह्या श्रावण पवित्र महिन्यात कुठल्या कुठल्या सेवा करायचा त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा। चला तर मग जाणून घेऊया की श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय ते। तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होत आहे। यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट पासून सोमवारी सुरू होईल, तर 3 सप्टेंबरला श्रावणी अमावस्येला त्याची सांगता होईल। ह्या वर्षी 5 श्रावणी सोमवार असणार आहेत, त्यामुळे शिवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांसाठी हा काळ पर्वणी ठरेल। श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे, त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल। तर पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी आहे व शिवामुठी तांदूळ आहे। शिवामूठ म्हणजे काय, तर शिवामूठ म्हणजे मूठ भरून जे आपण धान्य महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतो त्याला शिवामूठ असे म्हणतात। तर पहिला सोमवार म्हणजे 5 ऑगस्ट रोजी शिवामुठी तांदूळ आहे। दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्टला असून शिवामुठी तीळ आहे। तसेच तिसरा सोमवार हा 19 ऑगस्टला असून शिवामूठ मूग आहे। त्याच दिवशी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा ही साजरी होणार आहे। चौथा सोमवार हा 26 ऑगस्ट रोजी असून शिवमुठी जव आहे। तसेच या दिवशी श्रीकृष्ण जयंती म्हणजेच कृष्ण जन्मोत्सवही साजरा केला जाणार आहे। तर 5वा आणि शेवटचा सोमवार हा 2 सप्टेंबरला असून शिवमुठी सातू आहे। अशा या पवित्र महिन्यात भगवान शंकराबरोबरही माता पार्वतीचीही सर्वांनी सेवा करावी व हे सेवा व व्रत वैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते। मुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करेल की ह्या पवित्र महिन्यात सर्वांना शक्य होईल तितक्या सेवा नक्की सर्वांनी करा व त्याचबरोबर सर्वांनी नामस्मरणही करत राहा। तर अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते। श्री स्वामी समर्थ।